सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात दाखल झाले। दिल्ली विमानतळावरच पंतप्रधानांनी बैठकही घेतली। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याकडून त्यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय। तर राजधानी दिल्लीत मोदींच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक पार पडणार आहे। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बैठकीत आढावा घेतला जाणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कालच श्रीनगरमध्ये दाखल झाले। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यानंतर तातडीने श्रीनगरमध्ये बैठकही घेतली। अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत या संपूर्ण दहशतवादी हल्ल्याची माहिती त्यांनी घेतलेली होती। त्यानंतर प्रशासनातील अधिकाऱ्यांशी सुद्धा या संपूर्ण प्रकरणासंदर्भातले अपडेट्स त्यांनी घेतलेले होते। तर या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी। जब देश के गृह मंत्री पिछली बार यहाँ आए या उससे पहले यूनिफाइड हाई कमांड का बैठक हुआ कि जम्मू कश्मीर को टेरर फ्री रखना है, उसके चलते जीरो टेरर मिशन का प्लान किया गया था। लेकिन इस बीच पहलगाम में यह आतंकी हमला कहीं ना कहीं काफी सवाल खड़े कर देता है। पहले तो आतंकियों ने रैकिंग की, उसके बाद रैकी करने के बाद इस इलाके में जिस आतंकी हमले को एग्जीक्यूट किया और भारी तादाद में कैजुअल्टीज का सामना करना पड़ा। मैं आपको एक बार दिखाऊं, ये जो सड़क है सीधे पहलगाम की और मेन टाउन की ओर जाता है और जहां पर ये वारदात आतंकियों ने हमला अंजाम दिया है। तो कहीं ना कहीं चुनौती ये भी है कि इन आतंकियों को खंगालना और उसके बाद इन्हें दर दबोचना। उसी के चलते कल जब आतंकी हमला हुआ तो कॉम्बिंग जो ऑपरेशन जो है वो चॉपर से किया गया, क्योंकि जंगल का इलाका है, टफ टेरेन्स है, ऊंची पहाड़ियां हैं। तो सेना, जम्मू कश्मीर पुलिस, सीआरपीएफ, एसएसबी और अब एनआईए भी इस पूरे वारदात की जांच पड़ताल करेंगे। तो कहीं ना कहीं बहुत ही सीरियसली इस पूरी वारदात को देश की तरफ से लिया गया है, गृह मंत्री की तरफ से, सुरक्षा बलों की तरफ से। पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होते। मात्र पुन्हा एकदा आठवणी जाग्या झालेल्या आहेत, त्या म्हणजे 14 फेब्रुवारी 2019च्या पुलवामा हल्ल्याच्या। मी त्याच ठिकाणी आहे ज्या ठिकाणी हा हल्ला झालेला होता। दुर्दैवानं आपण पाहतोय हा जो महामार्ग आहे हा जम्मूकडून श्रीनगरकडे येणारा महामार्ग आहे आणि याच महामार्गावर सीआरपीएफच्या वाहनाच्या ताफ्यावर हा हल्ला करण्यात आलेला होता। जैश ए मोहम्मद या संघटनेनं आत्मघातकी बॉम्बस्फोट जो आहे तो या ठिकाणी घडवून आणलेला होता। लेतपोरा नावाचं जे गाव आहे पुलवामा जिल्ह्यातलं, याच गावाच्या या महामार्गावर हा हल्ला खरं तर करण्यात आलेला होता। समोर आपण हे जे वळण बघतोय या वळणावर ज्या वेळेला वाहनांचा ताफा आलेला होता त्याच वेळेला हा हल्ला झाला आणि ज्यामध्ये जवळपास 40 पेक्षा जास्त सीआरपीएफचे जे जवान आहेत ते शहीद झालेले होते। त्यामुळे संपूर्ण देशात खरं तर संतापाची लाट उसळलेली होती आणि त्यानंतर 26 फेब्रुवारीला भारतानं बालाकोट एअर स्ट्राईक जो आहे तो केलेला होता। जैश ए मोहम्मदचं जे प्रशिक्षण केंद्र होतं ते प्रशिक्षण केंद्र उद्ध्वस्त केलेलं होतं आणि अखेर बदला घेतलेला होता। सध्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे काश्मीरमध्ये दाखल झाले आहेत, उच्चस्तरीय ते बैठका घेत आहेत